तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा आपलं हस्ताक्षर सुधारायचं असलं, तर आपल्याला आपण कसं लिहितो, आपण किती फास्ट लिहितो, आपण कसं लिहितो, आपण कुठल्या साईजनं लिहितो, ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तरच आपण हस्ताक्षर इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्याची स्पीड पण वाढवू शकतो. तर मित्रांनो, आपली हँडरायटिंग आपण कशी आहे, हे पहिल्यांदा जाणलो किंवा माहिती घेतलो किंवा तिला समजून घेतलो, तरच आपण आपली हँडरायटिंग गुड बनवू शकतो, युनिक बनवू शकतो, रीडेबल बनवू शकतो आणि लेजिबल पण बनवू शकतो. तर आपण पहिल्यांदा आपण आपली हँडरायटिंग जाणली पाहिजे आणि हँडरायटिंगचा हा पॉवर आहे, की ती आपल्या ब्रेनमध्ये जे थॉट आहेत, आपली जी हॅबिट आहेत, त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला हँडरायटिंगमधून समजतात. म्हणजेच द पॉवर ऑफ हँडरायटिंग. आणि त्या गोष्टी सगळ्या समजण्यासाठी आपली लिहिण्याची पद्धत काय आहे, ही समजली पाहिजे. तर पहिल्यांदा आपण कसं लिहितो, कुठल्या स्पीडनं लिहितो, कुठल्या स्लॅन्टनं लिहितो, आपल्या हँडरायटिंगमध्ये किती स्पेसिंग आहे, आपली स्टाईल कोणती आहे, आपण लिहिताना किती कॉन्स्टंट होतो, ह्या गोष्टी सगळ्या समजण्यासाठी आणि आपला पॅटर्न म्हणजेच आपली सिस्टम कुठल्या सिस्टमनं लिहितोय, आपण कुठल्या सिस्टमनं प्रॅक्टिस करतोय, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला आपला कुठला पॅटर्न आहे, हा जर आपण समजून घेतलो, आपण जाणून घेतलो आणि आपण ओळखलो, तर आपल्याला आपण चेंज करू शकतो. तर आपल्याला पहिल्यांदा आपला अगोदरचा जुना पॅटर्न ब्रेक करायचा आहे आणि त्यानंतरच आपण आपली हँडरायटिंग इम्प्रूव्ह करू शकतो आणि तिची स्पीड पण वाढवू शकतो. तर चला आपण पाहूया आपला कुठला पॅटर्न आहे. तर आपण जर कॉपी टू कॉपी करत असलो, म्हणजे आपण सहज-सहज लिहित असलो, दुसऱ्या स्टुडंटचं एखादं होमवर्क घेऊन ते जर लिहित असलो, तर आपल्याला जास्त वेळ लागते लिहायला. किंवा आपण आपल्या डोक्यातला कंटेंट जो आहे, तो जर लिहित असलो, तर आपण थोडंफार व्यवस्थित लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जर कुठली गिफ्ट, कार्ड किंवा ग्रीटिंग जर बनवत असलो, तर आपण त्यापेक्षाही चांगलं लिहू शकतो. तर लिहिण्याच्या ह्या पद्धतीमुळं आपण कधी चांगलं लिहितो, कधी वाईट लिहितो, कधी स्पीडमध्ये लिहितो, ह्या गोष्टी ठरतात. तर आपल्या ह्या 5 जे बोट आहेत, त्याची ही कमाल आहे. हे सपोर्ट्ससाठी 2-3 बोटं वापरली जातात. ही इंडेक्स फिंगर मेन काम करते आणि तिला सपोर्ट करण्याचं काम हा थंब करतो. तर ही आहे एअरची उंगली, म्हणजे वायू, आणि ही आहे अग्नी. ह्या 2 गोष्टी मिळून त्याला सपोर्ट करते मध्यमा, जी अ, अ, मध्यमा आहे, ती एक मजबूत सपोर्ट करते आणि त्याला छोटे-छोटे आपण 5 एस पाहूया. तर आपल्याला पहिल्यांदा 5 एस पाहते वेळेस आपण पहिल्यांदा स्लॅन्ट पाहूयात, त्यानंतर साईज पाहूयात, नंतर स्पेस पाहूया, नंतर स्ट्रोकची काय पद्धत आहे आपली पाहूया आणि आपली स्पीड कशी आहे ती पाहिल्यानंतरच आपल्याला आपली हँडरायटिंग जाणता येईल आणि ओळखता येईल आणि त्याच्यानंतरच आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. तर पहिल्यांदा स्लॅन्ट पाहूयात. तर स्लॅन्ट म्हणजे आपण उभी रायटिंग करतो, की लेफ्ट साईडला झुकलेली आहे, की राईट साईडला, असे 3 मेन प्रकार पडतात आणि शेवटचा प्रकार आहे मिक्स. म्हणजे आपण लेफ्ट साईडला बी लिहितो, आपला मूडवरती असतं. कधी लेफ्ट साईडला लिहितो, कधी राईट साईडला, कधी एकाच वाक्याला तिसरा शब्द लिहितेवेळी राईट साईडला झुकलेला असतो. तर असं ह्या गोष्टीला स्लॅन्ट म्हणतात आणि ह्या रायटिंगमध्ये स्ट्रेट स्लांट दाखवलेला आहे. पूर्ण 90 अँगलमध्ये जी रायटिंग आहे, जे एल पहा, बी पहा, यात टी पहा, हे 90 अँगलमध्ये सगळे लेटर आहेत. तर ते लेटर स्ट्रेट स्लॅन्ट म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यानंतर आहे लेफ्ट साईडवाला स्लॅन्ट. तर लेफ्ट साईडवाला म्हणजे आपली लेफ्ट साईडला झुकलेली लेटर असतात आणि त्यानंतर आपला येतो तो राईट साईड स्लॅन्ट. तर हा राईट साईडचं एक एक्झाम्पल आहे. हे अल्फाबेट आहे, 26 लेटर यात दाखवलेले आहेत. हे सगळे सर्व लेफ्ट स्लॅन्ट आहेत आणि यात पण लेफ्ट स्लॅन्टच दाखवलेले आहेत. हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे राईट स्लॅन्टचं. आणि मिक्स स्लॅन्टमध्ये एक उदाहरण आहे ज्यात
स्टेट स्लॅन्ट असतो, लेफ्ट साइड स्लॅन्ट असतो आणि राइट स्लॅन्ट पण असतो. एकाच रायटिंगमध्ये, एकाच व्यक्तीने लिहिलेल्या हँडरायटिंगमध्ये एकाच वाक्यात लेफ्ट साइडला पण स्लॅन्ट असतो, स्ट्रेट पण स्लॅन्ट असतो आणि राइटला पण असतो. हे एकच मिक्स स्लॅन्टचं परफेक्ट उदाहरण आहे. इथं झुकलेलं पहा, हे आहे राइट स्लॅन्ट आणि इथं लेफ्ट स्लॅन्टचं पण आहे उदाहरण. इथं भरपूर राइट साइडला झुकलेला आहे आणि जी हा लेफ्ट साइडला झुकलेला दिसतोय. हा बी राइट साइडला झुकतो. हा टी 90 अँगलमध्ये आहे. असं एकाच वाक्यात वेगवेगळ्या स्लॅन्टनं लिहिणारे व्यक्ती जी आहे ती मिक्स स्लॅन्टवाली असते. तर हा आहे राइट साइड स्लॅन्टचा एक एक्झाम्पल फोटो. तर लेफ्ट साइड स्लॅन्टवाले आपण पाहिलेलोच आहे की लेफ्ट साइडला झुकलेले असतात आणि राइट साइडवाले स्लॅन्ट हे असे. हे एक परफेक्ट उदाहरण आहे हे राइट स्लॅन्टचं. आता त्याच्यानंतर जो पॅरामीटर आहे आपली हँडरायटिंग कशी आहे ओळखण्याचं, ते साईजवरून. जे हँडरायटिंगची जी आपण जे हँडरायटिंग लिहितो त्याच्यातले जे लेटर आहेत त्याची साईज, त्या साईजवरूनही आपण आपली हँडरायटिंग जाणू शकतो. तर हे आहेत स्मॉल लेटर. तर साईज पाहते वेळी आपण स्मॉल साईज पाहतोय, तर ही स्मॉल साईज आहे लेटरची. आणि याच्यानंतरची ही जी आहे ही आहे मीडियम, म्हणजे ती थोडी मोकळी वाटते आणि वाचायला पण येते. ही थोडी वाचायला जड जाते, अवघड जाते, सहजासहजी वाचता येत नाही. आणि त्याच्यानंतर जो लार्ज फॉन्ट आहे, लार्ज लेटरचा लार्ज साईज तो पूर्ण खुला दिसतो, म्हणजे सहजपणे कशाही व्यक्तीला सहजपणे रीडेबल असतो आणि वाचता येतो. तर आपण यात पाहिलं स्मॉल साईज लेटर, मीडियम साईज लेटर आणि लार्ज साईज लेटर याचे एक परफेक्ट उदाहरण आहे. तर स्मॉलचं उदाहरण पाहूयात आपण. स्मॉल जर लिहिलं तुम्ही तर शक्यतो वाचायला आपल्याला व्यवस्थित येत नाहीये, ते मिक्स असल्यासारखे असतात. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मीडियम साईज लेटर आहे. तर मीडियममध्ये थोडं वाचता येते आणि तिसऱ्या साईजमध्ये जी लार्ज साईज आहे त्यात आपण आरामात वाचू शकतो, कोणी बिना चष्म्याचा सुद्धा. आणि त्याच्यानंतर जो पॅरामीटर आहे आपली हँडरायटिंग चेक करण्याचा, तो आहे स्पेस. तर आपण कुठली शब्द, कुठला लेटर, कुठले सेंटेन्स लिहिते वेळेस किंवा कुठलं वाक्य लिहिते वेळेस आपण किती स्पेस देतो यावरून आपण स्पेस जाणतो. म्हणजे प्रत्येक लेटरमधली जी जागा आहे ती. आता या वरच्या लाईनमध्ये आपल्याला खूप कमी स्पेस दिसते, म्हणून आपल्याला सहजासहजी फटकन आपल्याला वाचता येत नाही. आता ही झाली स्मॉल स्पेसिंग. त्याच्यानंतरची आहे मीडियम स्पेसिंग असलेले लेटर. आणि त्याच्यानंतरची जी आहे ती आहे लार्ज स्पेसिंग, म्हणजे थोडी जास्त स्पेसिंग, मोठी स्पेसिंग. हे एक परफेक्ट उदाहरण आहे. आता त्याच्यानंतरचा जो पॅरामीटर आहे तो आहे स्ट्रोक. तर आपण लिहिते वेळेस आपल्या हस्ताक्षरात जे स्ट्रोक मारतो, भराभर जे रेषा मारतो, ज्या पद्धतीनं, त्याला आपण स्ट्रोक म्हणलं जाते. आणि स्ट्रोक 2 प्रकारचे असतात. त्यामध्ये पहिला स्ट्रोक आहे अपर स्ट्रोक आणि दुसरा आहे डाऊनवर्ड. कुठले लेटर लिहिते वेळेस एकतर आपण खालून वर रेषा मारतो किंवा वरून खाली मारतो किंवा अँटी क्लॉकवाईज मारतो किंवा क्लॉकवाईज मारतो. तर स्ट्रोकचे 2 प्रकार. डाऊनवर्ड स्ट्रोक यात दाखवलेला आहे. हा वरून खाली येतो आणि दुसरा आहे अप स्ट्रोक, जो खालून वर येतो. यावरून पण आपल्याला आपली हँडरायटिंग समजू शकते. कारण बऱ्याच लोकांना वरून खाली मारायची सवय असते रेषा किंवा स्ट्रोक. वर भरपूर लोकांना वर मारते वेळेस रेषा वाकडे-तिकडे जाते. आणि हे आहेत 2 स्ट्रोक, डाऊनवर्ड स्ट्रोक आणि अपवर्ड स्ट्रोक. आता त्याच्यानंतर या 26 लेटरमध्ये पूर्ण समजवलेलं आहे की एला हा अपवर्ड स्ट्रोक आहे, म्हणजे खालून वरती जातो. बीला पण खालून वरती जातो आणि सीला पण खालून वरती जातो आणि डीला पण खालून वरती जातो. तर जवळपास सगळे स्ट्रोक जवळपास खालून वरती जाण्याची दिशा असते. खूप कमी लेटर आहेत जे वरून खालती येतात, जसे की वाय, झेड असे लेटर
अपवर्ड स्ट्रोक आणि डाउनवर्ड स्ट्रोक जे आहेत त्याच्यावरूनही आपल्याला आपली हँडरायटिंग कशी आहे हे आपण जाणू शकतो. आता त्याच्यानंतर आहे पॉइंट स्ट्रोक जो वरून खाली येतो, हॉरिझॉन्टल स्ट्रोक जो स्ट्रेट समांतर रेषेत जातो आणि त्यानंतर आहे व्हर्टिकल म्हणजे वरून खाली येतो आणि डाऊन येतो पण लेफ्ट साईडला टर्न झालेला असतो. डाऊन राईट साईडला येतो वरून खाली आणि हा अपवर्ड स्लॅन्ट जो आहे तो खालून वरती जातो आणि 7वा आहे जो अँगल असतो म्हणजे वरून येतो पण तो एकदा कोनातून वाकलेला असतो आणि हुकड जो स्ट्रोक आहे तो जसं आपण जेला वापरतो, एलला वापरतो, तो हुकड स्ट्रोक आहे. हां. आणि त्याच्यानंतर व्हेरियंट फ्रॉम ऑफ द हुकड स्ट्रोक. वेगवेगळे इथं स्ट्रोक दाखवलेले आहेत यापेक्षाही. तर इथं आपल्याला 8 प्रकारचे वेगवेगळे शेप दाखवलेले आहेत स्ट्रोकचे. खालून वरती जाणारा हॉरिझॉन्टल, त्यानंतर राईट साईडला पण खालच्या दिशेला स्ट्रेट व्हर्टिकल लाईननं वरून खाली येतो. त्यानंतर राईट टू लेफ्ट येतो हा 5वा आणि 6वा हॉरिझॉन्टल पण लेफ्टकडून राईटकडे येतो आणि लेफ्ट टू राईट अपवर्ड स्ट्रोक आहे हा आणि त्याच्यानंतर जो जे स्ट्रोक आहे ते ह्या लेटरमध्ये आहेत. इथून वर आरचा जो आहे तो वरतून खाली जातो. टीचा आहे जो खालून वरती जातो. हा पहा कसं आहे. ही एक परफेक्ट उदाहरणे आहेत स्ट्रोकची. आता त्याच्यानंतरचा जो पॅरामीटर आहे तो आहे आपण किती फास्ट लिहितो आणि आपण किती स्लो लिहितो या गोष्टीवरून हा स्पीडचा पॅरामीटर न पण आपण हँडरायटिंग ओळखू शकतो. तर स्पीड परफेक्ट असण्यासाठी आपण बॉडीनं फिट असलं पाहिजे तरच आपण स्पीड लिहू शकतो. हातातली कमजोरी किंवा क्रॅम्प म्हणून एक बिमारी आहे. तो जर असेल किंवा हात हालत असेल, थरथरत असेल तर स्वतःच्या बॉडीच्या कमजोरीमुळं पण आपली स्पीड कमी, जास्त आणि मीडियम असते. तर फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. तर स्पीड आपण आपली आता किती आहे माहीत नाही तुमची स्पीड, पण आपण कमीत कमी ह्या कोर्सनंतर 2.5x स्पीड वाढवू शकतो. म्हणजे 2.5 पट स्पीड वाढवू शकतो. पण स्लो स्पीड काय आहे? तर 1x पेक्षा कमी जी स्पीड आहे, ती स्पीड स्लो स्पीडमध्ये मोडते आणि जी मीडियम स्पीड आहे, ती 1x पेक्षा जास्त म्हणजे 1.5x आणि जी फास्ट स्पीड आहे ती 2.5x या पद्धतीने मोजली जाते. जर तुम्ही स्लो लिहत असेल तर हँडरायटिंग थोडंफार सुंदर असू शकतं. मीडियम लिहित असला तर थोडा अक्षर थोडंसं फास्ट लिहिल्यामुळं गडबड होते आणि फास्ट स्पीडनं लिहित असाल तर बिलकुल आपली चेंज होऊ शकते, वाचण्यायोग्य राहू शकत नाही. त्यासाठी आपण ह्या पॅरामीटरचा पण उपयोग करतोय हँडरायटिंग ओळखण्यासाठी. तर आतापर्यंत जे सगळे पॅरामीटर आहेत ते त्या पॅरामीटरनं आपण आपली हँडरायटिंग कशी आहे ही ओळखू शकतो. तर तुम्ही तुमची हँडरायटिंग ओळखण्यासाठी या चॅप्टरचा जरूर उपयोग करा आणि तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला ते तुम्ही नक्की लेसन खाली जे कॉमेंट बॉक्स आहे किंवा आपला जो ग्रुप आहे त्यामध्ये नक्की लिहा. थँक्यू मित्रांनो.